शिवसेनेच्या प्रभारी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत। आज शाखा प्रमुख पदापासून ते विभाग प्रमुख पदापर्यंतच्या नियुक्त्या जाहीर झालेल्या आहेत। मुंबईतील 20 ते 25 विधानसभा मतदारसंघांमध्ये नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि गरजेच्या ठिकाणी प्रभारी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जय महाराष्ट्राला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आपण पाहतोय शिवसेनेच्या प्रभारी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। शिवसेनेच्या प्रभारी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झालेल्या आहेत। शाखा प्रमुख ते विभाग प्रमुख पदापर्यंत नियुक्त्या जाहीर झालेल्या आहेत। पंकज दळवी आमचे वरिष्ठ प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पंकज, काय अपडेट्स या संदर्भात? शिवसेनेच्या प्रभारी नियुक्त्या केलेल्या आहेत। याच्यामध्ये शाखा प्रमुख असतील, उपशाखा प्रमुख, विभाग संघटक, विधानसभा समन्वयक अशा या प्रभारी नियुक्त्या केलेल्या आहेत। ह्याचा अर्थ कायमस्वरूपी नियुक्त्या ज्या आहेत त्या अजून झालेल्या नाहीयेत। 23 जानेवारी च्या रात्री 12 वाजता 23 जानेवारी 2025च्या रात्री 12 वाजल्यापासून मुंबईतल्या सगळ्या नियुक्त्या ज्या आहेत त्या स्थगित करण्यात आल्या होत्या। त्याच्यानंतर मुलाखती घेतल्या गेल्या, मात्र अंतिम नेमणुका ज्या आहेत त्या जाहीर झाल्या नाहीत। अनेक ठिकाणी वाद आहेत, त्याच्यामुळे हे अडकून राहिल्या होत्या। मात्र ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या म्हणजेच प्रभारी नियुक्त्या ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। या प्रभारी नियुक्त्यांमध्ये जी साधारणतः 20 ते 25 विधानसभा मतदारसंघ आणि महापालिकेचे 106 मतदारसंघ जिथे शिवसेनेची ताकद आहे अशा ठिकाणांच्या प्रभारी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत। धन्यवाद पंकज या सगळ्या माहितीबद्दल।